काय मंडळी, कशा आहात तुम्ही? कसा वाटला आपल्याला फार्म हाऊसचा बेत? तुम्ही तर बघितलंच होतं. तर आजचा बेत काहीतरी वेगळाच आहे. तर आजचं आहे आपल्याला चिकन टिक्का बनवायचा. तो पण इतका क्रिस्पी कसा बनायचा ते सगळं तुम्हाला कळणारच आहे. तर त्यासाठी घेतलेलं आहे 5 ते 6 मिरच्या, अद्रकचा तुकडा आणि काय घेतलेला आहे माहिती का, पुदिना, कोथिंबीर एवढं सगळं साहित्य घ्यायचं आहे. त्यानंतर काही नाही घातलं तरी चालेल, कांदा घालायचा असला तर घालू शकता. आणि लसूण सोलून घ्यायचं आहे आपल्याला. तर याची काय करायचं आहे, फ्रेश पेस्ट काढून घ्यायची आहे. आणि तुम्हाला सांगते, एकदम हॉटेलसारखा चिकन टिक्का हॉटेलमध्ये न जाता घरी कसा बनवायचा तर बघून घ्या. हे आपलं एक अर्धा किलो चिकन आहे. त्यासाठी काय करायचं आहे, ते ना आधी 1 ते 2 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं बरं का. चिकन सध्या खूप काही व्यवस्थित कटिंग धुवून काही येत नाही, नाही का. तर तुम्ही बघा, आपल्याला पेस्टसाठी लागणार साहित्य तुम्ही बघितलेलंच आहे. एवढं सगळं आहे ना व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि कुठलंही काहीच वापरायचं नाही. एवढ्या साहित्यामध्ये चिकन टिक्का एकदम मस्त होतो. 30 रुपयाची पुडी जेव्हा चिकन आणायला जातं तेव्हा चिकन टिक्काचा मसाला घेऊन यायचा. जास्त काही महाग नाही, 30 रुपयाला आहे. आणि हे चिकन पाण्यात ठेवायचं आहे थोडं रेस्टला, आपले हे मसाले वगैरे उचतर. तर बघा तुम्ही. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला ना तर ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करता. फार्म हाऊसच्या व्हिडिओला खूप छान व्ह्यू आलेले आहे. रविवारी टाकलेला व्हिडिओ आहे आणि आज त्याला 700 काही व्ह्यू आलेले आहे. तुमचा भरभरून सपोर्ट आला आहे. मी म्हणलं होतं तुम्हाला, माझे चिकनचे रेसिपी व्हायरल होत नाही आणि मी इतकं सुंदर दाखवते तरी पण का होत नाही. पण तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल तुमचा मनपूर्वक धन्यवाद. मी खूप आभारी आहे आणि असाच सपोर्ट तुमचा राहू द्या. कारण आपल्याकडे थोडे दिवस कमी आहे आणि आपल्याला वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. तर आपले सबस्क्रायबर खूप झालेत पण आपला टाईम वाचवत नाही. त्यासाठी ना मी लॉंग व्हिडिओ टाकते, पण काल नाही टाकला कारण आपला व्हिडिओ जास्त तो व्हिडिओ रँकला होता, त्यामुळे नाही टाकला. कारण नको त्याचं इम्प्रेशन खराब व्हायला बाबा, म्हणून मी आज टाकते. तुम्हाला चॅनलबद्दल काही माहिती हवी का, व्हिडिओ कसा अपलोड करायचा, काय करायचं, कसे सबस्क्रायबर आणायचे, तर त्याची सुद्धा मी तुम्हाला, तुम्ही जर म्हणले तर मी खरंच व्हिडिओ बनवणार आहे एका रेसिपीच्या व्यतिरिक्त. आणि तुम्हाला या रेसिपी आवडतात का, ब्लॉग आवडतात का, वेगळं काहीतरी सांगितलेलं आवडतं ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे, कमेंट करा आणि मग आपण बघूच. तर आता बघा, आपण चिकन सगळं बारीक कट करून घेतलं. का कट करायचं आहे ते सांगते. कारण क्रिस्पी व्हायसाठी ना तुम्हाला चिकन जसंच आहे तसं टाकता येणार नाही. जर तुम्हाला चिकन टिक्का क्रिस्पी व्हावं वाटतं असेल, कडक व्हावं वाटतं असेल, तर त्यात 1 लिंबू पिळून घ्यायचं, लगेच फ्रेश पेस्ट काढलेली टाकून घ्यायची. कुठलाही काही कॉर्नफ्लावर टाकायचं नाही, तांदळाचं पीठ टाकायचं नाही. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची, थोडंसं दही टाकलेलं आहे ते 1 चमचाभर. आणि ना हा मसाला आहे ना तुमचा जसं असेल ना तर त्याच्यावर प्रमाण लिहिलेलं असतं तसं तुम्ही वापरू शकता. तर तुम्हाला सांगितलं, हे आपलं आहे ना चिकन चांगलं धुवून वगैरे घेतलेलं आहे. अर्धा किलो चिकन टिक्का खूप, आणि ना मुलांसाठी तर खूप हेल्दी रेसिपी. कारण मुलांना खूप चिकन भाजीत नाही खात मुलांना जास्त चिकन, पण असं काही पदार्थ जर केले ना तर मुलांना खूप खूप मुलं आवडीनं खातात. मुलंच काय, मोठ्यांना सुद्धा आवडते. चिकन टिक्का केला आणि 5व्या मिनिटाला चिकन टिक्क्याचा काटला, काही म्हणजे बघायला सुद्धा नव्हता राहिला, इतका लवकर पस्त केला यांनी. आणि तर म्हणलं काय, चिकनचे भजे म्हणतात आमचे मुलं किंवा चिकन टिक्का म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात याला ते सुद्धा सांगा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला लावायचा आहे का प्रमाणाला, त्याचीसुद्धा मी ना लिंक टाकून देते डिस्क्रिप्शनमध्ये. आणि याचं सगळं काही प्रमाण आहे ना त्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे. तुम्ही बघितलं असं, यातलं कुठं धना पावडर वापरली नाही, कुठं मिरची पावडरसुद्धा वापरली नाही, वापरायची पण नाही, मी नाही वापरणार. एकदम साधं सिंपल पण टेस्ट एकदम बेस्ट. आणि बघा, आपल्याला स्मोकी फ्लेवर कसा द्यायचा आहे, तर कोळसे आपले कोळसे ना घरात आणून ठेवायचे चुलीतले ते. आणि काय करायचं, आपण चुलकडं बघायला जाणं तर आपल्या गॅसवर मस्त तापून घ्यायचा आणि साजूक तुपाचं एक वेगळी धार द्यायची आणि लगेच अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं. तर बघा, असा स्मोकी फ्लेवर द्यायचा ना. अर्धा 1 तास जर यात मुरला नाही हा धूर, आणि तुम्ही चिकन टिक्का असा खाऊन बघा कसा चिकन टिक्का होतोय तुमचा. तुम्हाला सुद्धा म्हणता तुम्ही काय आहे. अर्धा तास झाल्याच्या नंतर आपण काय केलं आहे, सगळं शांत झालं आहे. आणि मग आता कढई तापायला ठेवलेली. मुद्दा मी वेगळी कढई घेतलेली आहे, थोडी पातळ कढई घ्यायची, कारण चिकन टिक्का क्रिस्पी व्हावा म्हणून. कारण आपल्याला कडकपणा आला लागतोय ना. पातळ बुडाची कढई घेतलेली आहे आणि थोडंसं तेल वापरायचं आहे. तुम्ही नॉनव्हेज खाता असाल तर काही प्रॉब्लेम नाही जास्त तेल टाकायला, परंतु हे तेल यूज झालं पाहिजे ना. तर त्यासाठी मी आपल्याला जेवढं लागतं आहे तेवढंच तेल टाकणार आहे आणि चिकन टिक्का तळायला सुरुवात करणार आहे. हे तेल 1च मिनटात तळणार आहे, 1च मिनटात तळणार आहे. इतकं पटकन नाही काय का, आपलं चिकन टिक्क्याचं तेल गरम होणार आहे. तर बघून घ्या तुम्ही. गरम झाल्या मी चिकन टिक्का त्यात टाकलेला आहे.
तर ह्या रेसिपीतलं सिक्रेट तुम्हाला कळालेलं आहे का? तर काय होतं माहिती आहे का, आपण कॉशर साजूक तूप टाकलं होतं आणि स्मोकी फ्लेवर दिला होता. त्यानंतर आहे ना ग्रीन पेस्ट काढली आपण हिरवीगार, एकदम घरच्या साहित्यात नाही का. घरचं मुलांना कसं खायला देता येईल याच्यावर आपलं जास्त भर राहतो. आपण कुठले मसाले त्याच्यात टाकले नाही आणि काहीच नाही, आणि कुठलंही पीठसुद्धा ॲड केलं नाही. एकदम साधी सोपी सरळ रेसिपी आहे. गॅस आता कमी करून घेतलेला आहे. बघा, चिकन बारीक कट केल्यामुळे ते किती पटकन फ्राय झालेलं आहे. आणि असा चिकन फ्राय इतका बेस्ट लागतो ना का बास, अप्रतिमीची चव होती. कारण मला सांगत होते हे परत एकदा बनव. असा चिकन टिक्का, इतका लाजवाब चिकन टिक्का आम्ही कधीच खाल्ला नाही आत्तापर्यंत. हॉटेललासुद्धा असा चिकन टिक्का देत नाही. तो खूपच सुंदर केला. असं घरचे कौतुक करीत होते पहिल्यांदा, तर मग खरंच मला खूप छान वाटलं. म्हणलं बघा, आणि चिकन टिक्क्यात कुठलाही काही शिल्लक राहत नाही, किंवा चिकन टिक्का कडेलसुद्धा चिटकत नाही. का चिटकत नाही? त्याच्यात दह्याचं प्रमाण जास्त जर झालं ना तर खाली चिटकत असतं. पण आपण अर्धा चमच्याभर नकट टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तर काही नाही, कारण आपण लिंबाचा रस वापरलेला आहे. लिंबाचा रस वापरल्याने काय झालं माहिती आहे का, चिकन टिक्क्यावर तेल वगैरे काहीच राहत नाही. ते आपण कसं ऑइली असं काही दिसत नाही, नाही का. तर आपलं कसं आहे, चिकनच्या बरोबर रेसिपी राहते ती तर वेगवेगळे सुद्धा ब्लॉग असते. तर खूप काही तुम्ही जे म्हणता तिची आपण रेसिपी आपण चॅनलला टाकू शकतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि आता बघा, आपल्याला चिकन टिक्का खूप तळत होता तेव्हाच खायला सुरुवात केली ते यांनी, पण तो व्हिडिओ तर सुद्धा तुम्हाला घेणारच आहे पुढं. तर बघा मंडळी, आपलं चिकन टिक्का कसा झाला होता. तर आता बघा, आता किती क्रिस्पी, आणि त्याचा आवाज सुद्धा तुम्हाला दाखवला असता, पण बाकीचा बॅकसाईडचा आवाज मला खूप आलडावलडा करत होता, त्यामुळे मी काही ते दाखवू शकत नाही तुम्हाला. तर बघा, आता थोडा झालेला आहे, आणि खाणाऱ्यांचं तुम्हाला बघायचं आहे का कसे खाते ते. तुम्ही माझे बिर्याणीचा व्हिडिओ बघितला असेल ना, तर त्यात सुद्धा तुम्ही सांगितलं होतं. आज बघा, आता आपली रेसिपी पूर्ण होत आलेली आहे. आपला चिकन टिक्का तयार झालेला आहे. आणि चिकन टिक्क्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली, तुम्ही बनवली, काही झालं तरी मला कमेंट करून नक्की कळवा. तर आपण नवीन व्हिडिओत तर भेटणारच आहोत. तर तोपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे, अशी रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. ही रेसिपी खूप छान आहे आणि शरीराला खूप उत्तम आहे. तुम्ही आखाड संपायच्या आत बनवा. आखाडाचा बेत रोज काहीतरी वेगळा चालू आहे, तुम्हालासुद्धा ते कळतच आहे. तर आता बघा, हे माझे मुलं आहे आणि आमचे पाहुणेसुद्धा आलते, त्यांनीसुद्धा चिकन टिक्क्यात त्यांना नाही घेतलं बरं का, पण इथं बसलेले दिसतात तुम्हाला आजूबाजूला. बघा आपलं चिकन टिक्का कसा झाला आहे, कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला, रेसिपी. खात्रा आनंदी राहा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.